चला आज आपण ऑनलाईन पद्धतीनं वेन आकृत्या हे प्रकरण पाहणार आहोत। दोन्ही घेऊ आपण। ऑफलाईन आपलं चालू आहे, आता आपण ऑनलाईन सुद्धा आपलं लेक्चर चालू आहे। आज ऑनलाईन लेक्चर हे वेन आकृत्या या प्रकरणासाठी आपण घेणार आहोत। रेल्वे भरती, सरळ सेवा भरती आणि TCS IBPS पॅटर्न नुसार बुद्धिमत्तेवर जास्त वेटेज दिलेला आहे, रिझनिंग खूप वेटेज दिलेला आहे। म्हणून आपल्या सगळे बुद्धिमत्तेचे चॅप्टर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने कव्हर करणार आहोत। आज वेन आकृत्या हे जे चॅप्टर आहे, बरेच विद्यार्थी मला म्हणले की सर वेन आकृत्या हे प्रकरण आम्हाला खूप अवघड जाते, कन्फ्यूज करते। काही कन्फ्यूज होत नाही, फार सोपं आहे। 3 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे, 3 शब्दावर हे प्रकरण आहे। ज्या विद्यार्थ्याला हे 3 शब्द कळाले त्याला हे प्रकरण कळालं। आता वेन आकृत्या बघा, वेन आकृत्या हे जे प्रकरण आहे, वेन आकृत्या 3 शब्दावर खूप महत्त्वाचं आहे। 3 शब्दावर हे प्रकरण अवलंबून आहे। तर 3 शब्दावर हे प्रकरण एक आहे सर्व, दुसरा शब्द आहे काही, तिसरा शब्द आहे एकही नाही, हे 3 शब्द आहेत। आणि या 3 शब्दाची आपल्याला प्राथमिक आकृती येणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याला ही प्राथमिक आकृती आली त्याला हे चॅप्टर, हे प्रकरण कधीच अवघड जाणार नाही आणि यावर येणारे जे काही प्रश्न आहेत त्याचे कधीच चुकणार नाहीत। बघा, वेन आकृत्यामध्ये सर्व, एक, काही आणि एकही नाही हे यावरची प्राथमिक आकृती आपल्याला तर समजणारच आहे। पण प्रश्न कसा पडतो बघा, प्रश्नामध्ये सुद्धा 3 शब्द आहेत। ते म्हणजे पहिल्यांदा आपल्याला विधान दिलं जातं, विधाने दिले जातात। नंबर 2, आपल्याला विधाने देऊन निष्कर्ष सुद्धा दिले जातात, निष्कर्ष आपल्याला निष्कर्ष दिलं जात आहे। त्यानंतर निष्कर्ष दिले जातात आणि नंतर आपल्याला पर्याय दिले जातात। हे सुद्धा 3 शब्द आपल्याला, आणि हे पण 3 शब्द नीट समजून घेणं गरजेचं आहे। आता सर्व, काही, एकही नाही, पहिल्यांदा विधानावरून आपल्याला प्राथमिक आकृती काढायची। मग आकृती झाल्याच्या नंतर आपल्याला निष्कर्षावरून पर्याय शोधायचा आहे, योग्य तो पर्याय किंवा अयोग्य जे जो काही प्रश्न दिलाय तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। मग चला आपण या 3 शब्दाचा सर्वप्रथम अभ्यास करूया। तर विधान दिलेलं असतंय, सर्व पेन मार्कर आहेत। बघा, विधान काय दिलेलं आहे, विधान सर्व पेन काय आहेत, मार्कर आहेत, आता हे विधान दिलेलं आहे आणि या विधानाची प्राथमिक आकृती नेमकी काय आहे, तर सर्व ज्या वेळेस येईल, सर्व शब्द ज्या शब्दाला धरून येईल तो आतमध्ये असला पाहिजे आणि दुसरा शब्द त्याच्या वरती असला पाहिजे। बघा, सर्व पेन, आपण इथं पेन काढू, पी नुसतं केलं तरी काय हरकत नाही। मग सर्व पेन काय आहेत, सर्व पेन हे मार्कर आहेत। काय आहेत, मार्कर आहेत। हवे, सर्व पेन मार्कर आहेत। ही आकृती या पहिल्या विधानावरून आपण काढलेली आहे। सर्व या शब्दासाठी ही आकृती आहे। ज्या वेळेस सर्व पेन मार्कर आहेत, सर्व फळे भिंत आहेत, त्यावेळेस सर्व फळे हे आतमधल्या सर्कल मध्ये येणार आणि बाहेरचे जे काही मोठे सर्कल आहे ते भिंत येणार। म्हणून इथं सर्व पेन आपण काय केलंय, आतमध्ये सर्कल दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती हे सगळ्या पेनी काय आहेत, त्या सगळ्या पेन काय आहेत, मार्कर आहेत। ही आपण काय केली आहे, वरती त्याच्या आकृती काढलेली आहे। म्हणजे सर्व शब्द ज्यावेळेस येईल ही अशा पद्धतीची आकृती आपल्याला काढायची आहे। त्यानंतर काही, बघा, काही मार्कर, काही दुसरा शब्द चालू आहे, काही मार्कर किंवा आपण पेनच घेऊया म्हणजे समजून, काही मार्कर, काही पेन काय आहेत, मार्कर आहेत, काही पेन काय आहेत, मार्कर आहेत।
यावर कोणती आकृती काढता येईल आपल्याला प्राथमिक? तर पहा, काही म्हणजे अर्धा भाग बघा, पेन आणि दुसरा आहे मार्कर, हे पहा. काही म्हणजे थोडा भाग पेनीचा काय आहे? मार्कर आहे, आणि मार्करचा काही भाग काय आहे? पेनीचा आहे. म्हणून ही दुसऱ्या विधानाची ही दुसरी आकृती आपल्याला प्राथमिक आकृती लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे, एकही पेन मार्कर नाही. एकही पेन काय नाहीये? मार्कर नाहीये. एकही पेन मार्कर नाही. आता यावर आकृती कशा पद्धतीची असू शकते? तर यावर आकृती आपल्याला काढायची आहे. पेन, एकही पेन काय नाहीये? मार्कर नाही. म्हणजे त्याचा संबंध अजिबात आपल्याला दाखवायचा नाहीये. म्हणजे इथं आपण असंही लिहू शकतो, बॉर्डर सुद्धा करू शकतो, आणि बॉर्डर करून या दोन्हीचा कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये तर असं आपण दाखवू शकतो. म्हणजे कधीच पेन हे मार्कर होऊ शकत नाहीये आणि कधीच मार्कर हे पेन नाही. या दोन्हीचा अर्थार्थी अजिबात संबंध नाही. म्हणजे सर्व, काही आणि एकही नाही असे शब्द ज्या वेळेस येतील त्या वेळेस आपल्या समोर ह्या तीन आकृती असणं गरजेच्या आहेत. नंबर 1 आकृती आहे पेन, दुसरी आकृती आहे काही पेन मार्कर आहे, आणि तिसरी आकृती प्राथमिक आकृती आहे ती म्हणजे एकही पेन मार्कर नाहीये. म्हणजे पेन आणि मार्कर यामध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये. या आपल्या तीन प्राथमिक आकृत्या, सर्व, काही आणि एकही नाही, यावरच्या ह्या तीन आकृत्या आपण काढलेल्या आहेत. पहिल्यांदा विधान देतात, हे विधान आहे 1 2 3, आणि हे विधानावरून आपल्याला प्राथमिक आकृती काढायची असते. त्याच्यानंतर निष्कर्ष दिलेले असतात. मग त्या निष्कर्षावरून आपल्याला पर्यायामधला योग्य पर्याय शोधायचा असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जातं. कधी? ज्यावेळेस आपण सर्व, काही आणि एकही नाही यावर एखादी आकृती, आपण प्राथमिक आकृती काढल्याच्या नंतर आपल्याला आपला पर्याय, निष्कर्षावरून पर्याय आपल्याला मिळून जातो आणि आपलं उत्तर त्या ठिकाणी योग्य उत्तर, बरोबर उत्तर आपल्याला मिळून जातंय आणि आपले कुठेही गुण जाणार नाही. आता एक एक प्रश्न आपण यावर घेणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला मी इथं देणार आहे आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला समजून जाईल की वेन आकृत्याचा प्रश्न कशा पद्धतीने येतो आणि तो कसा सोडवायचा असतो हे आपण पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आपण आज सोडवणार आहोत. काय विधान केलेलं आहे? सर्व पुस्तक पेन आहेत. दुसरं विधान काय केलंय? एकही पेन वही नाही, आणि निष्कर्ष सुद्धा आपल्याला दिलेले आहेत आणि पर्याय सुद्धा दिलेले आहेत. अशा टाईपचा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडू शकतो. बेसिक आहे आणि यापेक्षाही पुन्हा पुढचे जे काही प्रश्न आहेत ते थोडे अवघड आहेत. आपण सगळेच पाहणार आहोत, परंतु जी प्राथमिक आकृती आहे त्यालाच अनुसरून धरून आहेत, काही अवघड नाहीये. आणि 4 प्रकार आहेत ते आपण वेन आकृतीचे पाहणार आहोत. तर हे टाइप 1 मधला प्रकार आहे. तर पहा, सर्व पुस्तकं पेन आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या वेळेस सर्व हा शब्द येईल, तो जे शब्द येईल तो आपल्याला मध्ये टाकायचा आहे. सर्व पुस्तक, आपण इथं आकृती काढू. सर्व पुस्तक काय आहेत? तर पेन आहेत. सर्व पुस्तक काय आहेत? पेन आहेत. लक्षात आलं? हे पहिलं विधान काय सांगते आपल्याला? सर्व पुस्तक पेन आहेत. मग आपण पुस्तकाची जी काही आकृती आहे ती आतमध्ये काढलेली आहे आणि त्याचे सगळे पुस्तक काय आहेत? तर पेन आहेत. म्हणून पेनची जी काही आकृती आहे, सर्कल आहे, आपण त्या पुस्तकाच्या वरती काढलेला आहे. म्हणजे सगळे पुस्तक काय, याचा अर्थ पेन आहे. आता दुसरे काय विधान आपल्याला सांगते? तर दुसरं विधान आपल्याला सांगते की एकही पेन वही नाही. पहा, एकही पेन काय नाहीये? वही नाही. जी आपण प्राथमिक आकृती पाहिली होती, आपण बॉर्डर सुद्धा केली होती बघा. आता एकही पेन वही नाहीये, तर आपण वही
इथं काढू शकतो, वही इथं काढू शकतो, वही आकृती कुठेही दाखवू शकतो. म्हणून एकही वही काय नाहीये, तर पेन नाहीये. आता पेन नाहीये म्हणल्याच्या नंतर आपण अशी बॉर्डर त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे वहीचा आणि पेनचा अर्थात अजिबात कुठंच संबंध लागत नाही, कुठं शक्यता लागत नाही. वही कधीच पेन होऊ शकत नाही आणि पेन कधीच वही होऊ शकत नाही, यांची दुश्मनी आहे असं समजा. आता इथं आपण प्राथमिक आकृती विधानावरून काढलेली आहे. आता विधान पहिलं काय म्हणत होतं की सर्व पुस्तक काय आहे, पेन आहे. आपण सर्व पुस्तक काय केले, पेन केलेले आहे. पहिलं विधानाचं पहिलं वाक्य आपण काढलेलं आहे, पहिली आकृती काढली. दुसरी आकृती आपल्या दुसऱ्या विधानावरून काढायची होती. काय काढली आपण, एकही पेन काय नाहीये, वही नाही. एकही पेन वही नाही, म्हणून आपण वही ही सेपरेट दाखवलेली आहे आणि त्याचा आणि पेनचा काही संबंध नाही, म्हणून आपण बॉर्डर दाखवलेली आहे. आणि इथं सुद्धा आपण त्या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह काढले आहे, विरोधात काढलेलं आहे, म्हणजे कधीच ते एक होऊ शकत नाहीये. आता निष्कर्षाकडे आपल्याकडे जायचं आहे. आता निष्कर्ष काय सांगते, प्राथमिक आकृतीवरून निष्कर्ष पाहायचे तर खाली पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर एकही पुस्तक वही नाही. बघा, एकही पुस्तक वही नाही. पहिलं जे काही निष्कर्ष सांगते, पहिलं निष्कर्ष बरोबर आहे. काय सांगायला पहिलं निष्कर्ष, एकही पुस्तक वही नाही. होऊ शकत नाही ना, कारण एकही पेन वही नाही. आता पेनच वही नाही म्हणल्यावर वही पुस्तक होऊ शकते का, तर होऊ शकत नाही. जर पुस्तक वही होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुस्तकातून आपल्याला अशा पद्धतीची काय करावं लागेल, वहीची आकृती काढावी लागणार आहे, बरोबर आहे. आणि मग वहीची आकृती पुस्तक दाखवण्यासाठी मग काय होणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला या पेन मधून जावं लागणार आहे. आणि विधान काय सांगतंय, एकही पेन वही नाही, म्हणून आकृती ही शक्य नाहीये. आणि म्हणून पहिलं जे काही वाक्य विधान दिलं आहे, एकही पुस्तक वही नाही, हे जे काही विधान आहे ते बरोबर आहे. कशाच पद्धतीची एक होऊ शकत नाहीये, म्हणून इथं आपण राईट चिन्ह करूया आणि बरोबर करूया. आता दुसरा निष्कर्ष काय सांगते, काही वह्या पुस्तक आहेत, काही वह्या पुस्तक आहेत. पुन्हा तेच, एकही पुस्तक काय नाहीये, वही नाहीये, आणि काही वह्या ह्या काय आहेत, पुस्तक आहेत. तर काही वह्या ह्या पुस्तक आहेत. तर ह्या ज्या काही वह्या आहेत त्या पुस्तक होऊ शकतात का, तर होऊ शकत नाही, म्हणून दुसरा निष्कर्ष सुद्धा चुकलेला आहे. काही वह्या पुस्तक होण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आकृती काढावी लागेल, मग ती आपल्याला पेन मधूनच जावं लागेल. पण पेनचा आणि वह्याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळं इथेही हे जे काही निष्कर्ष आहे हा निष्कर्ष चुकीचा आहे. काही वह्या पुस्तक आहेत, पुस्तकन वह्याचा काही संबंध येऊ शकत नाही. जर आणायचा असेल तर वह्याला त्या पेन मधून जावं लागेल, पण त्यांनी अगोदरच सांगितलंय एकही पेन वही नाही, म्हणून पुस्तक सुद्धा होऊ शकणार नाही. परंतु एकही पुस्तक वही नाही, हे मात्र आपली आकृती बरोबर आहे. इथं हे विधान बरोबर आहे, हे विधान निष्कर्ष चुकीचं आहे. आता पर्याय काय सांगतोय, तिथेही नीट गफलत करायची नाहीये, प्रेझेंट माइंड आपल्याला ठेवायचं आहे. आता काय, फक्त विधान एक योग्य म्हणताय, दुसऱ्या पर्यायामध्ये दिले फक्त 2 योग्य आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 1 व दोन्ही योग्य आहे, आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलंय की 1 व दोन्ही अयोग्य आहे. म्हणजे ह्या दोन्ही पैकी जे निष्कर्ष आहे कोणता योग्य आहे, फक्त 1 योग्य का फक्त 2 योग्य का दोन्ही योग्य का दोन्ही अयोग्य. तर आकृती काढल्याप्रमाणे पहिला निष्कर्ष योग्य आहे पहा, म्हणून इथं आपल्याला काय हे उत्तर मिळून जाईल. म्हणून पर्यायापैकी 1 नंबरला आपण गोल करायचं किंवा राईट करायचं. अशा पद्धतीचं वेन आकृत्याचं हे प्राथमिक जे काही बेसिक लेक्चर आहे ते आज आपण सुरू केलेलं आहे. आणि हा प्रकार पहिल्यामधला आहे, टाईप 1 मधले हे प्रश्न आहेत. जसे जसे आपण घेत जाऊ तसे तसे आपण त्याची जी काही अवघड जे काही क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत. आता टाईप 1 मधले हे प्रश्न आहेत, तुम्ही याचे सराव करा. मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर सुद्धा पाठवणार आहे प्रश्न, त्याचा आपण सराव करूया. आणखीन आपण 1-2 घेऊया. तर प्रश्न घ्या दुसरा.